अजितदादांचा विषय निघालाच आहे तर अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे. तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? अभिनेत्री गिरिजा ओक यांनी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांना टोला लगावताना आपल्या बापाचं काय जातं असं वक्तव्य केलं आहे. मग साहेब 2014च्या निवडणुकीपूर्वी आपल्या भारतीय जनता पार्टीची ही जाहिरात तुम्ही एकदा पाहिलीत का? पेट्रोल डीजल के दाम हर बार बढ़ते गए तो स्कूटर खड़ा कर दिया, बस से चलने लगे. पढ़ाई लिखाई के खर्चों ने हमारी जेबें खाली कर दी, फिर भी मन मारकर काम चलाया. पर जब रोज रोज की हर जरूरत की चीजों के दाम लगातार बढ़ते जाएंगे तो हम अपने बच्चों का भविष्य कैसे बनाएंगे? उन्हें क्या खिलाएंगे? महंगाई को लगातार बढ़ाने वालों जनता माफ नहीं करेगी. चलो हालात बदले, देश की सरकार बदले, भाजपा को वोट दे. अब की बार मोदी सरकार. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुमच्या बापाचं नक्कीच काय नाही गेलं, पण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेच्या बापाचं नक्कीच खूप काही तुमच्या या खोट्या आश्वासनामुळं गेलं आहे. आणि अजितदादांनी विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे असतील तर ती नक्की द्या. पेट्रोल 2014 साली ज्यावेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. अच्छे दिन आलेत का? डिझेल 56 रुपये होतं, 93 रुपये झाले. कुणी केले? भाजपने केले. अच्छे दिन आले का? नाही. सिमेंट 195 रुपये होतं 2014ला, आता 410 रुपये आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. घ्या अच्छे दिन. कमळाबाई घ्या. कमळाबाई सांगतो राव, घड्याळ घड्याळ घड्याळ. या सबोकांडी आमच्या